हॅलो सप्रेम जय भारत मित्रांनो, मी विजय दराडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। रोज वेगवेगळ्या विषयावर बोलायचं मी ठरवलेलं आहे। जे हिताचं आहे ते बोललंच पाहिजे, जे फायद्याचं आहे ते बोललं पाहिजे आणि जे चांगलं आहे तेही बोललं पाहिजे। म्हणून मी थोडंसं बोलायचा प्रयत्न करायचं ठरवलं। एखादी घटना घडली आणि ती घटना जर आपल्या मनाला टोचणारी असली तर त्याचा एवढाही आपल्या मनावरती परिणाम होऊ द्यायचा का नाही हे तुमच्यावर अवलंबून असतं। कुणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून मी माझ्यावर दडपवून घ्यायचं, किंवा कुणीतरी काहीतरी बोललेलं आहे म्हणून त्याचा परिणाम मी माझ्यावरती करून घ्यायचं, हे कुठंतरी चुकीचं आहे असं माझं मत आहे। मित्रांनो, एखादी गोष्ट घडलीच किंवा आता बऱ्याचदा असं होतं की आपल्यावर खूप मोठा प्रसंग उद्भवत राहतो, खूप मोठी जबाबदारी वाढते, खूप टेन्शन येतं आणि याच्यात माणूस थोडासा खचून जातो, हे या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचं आहे। तर मित्रांनो, परिस्थितीचा सामना करत असताना खचून जाणं ही काही भूमिका योग्य नाही असं मला म्हणायचं। तर यासाठी पर्याय म्हणून मी एक सुविचार लिहिला होता की संयम धरणा हा शांती सुखाचा राजमार्ग आहे। मनाची एकाग्रता असेल, स्वतःचा आत्मविश्वास असेल, मनोबल असेल, धैर्य असेल, विश्वास, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य करतात। मित्रांनो, काही गोष्टी घडतात आणि घडणाऱ्या गोष्टीवरती जास्त विचार नाही करायचा। ज्या घडणाऱ्या त्या घडू द्यात, त्याला निग्लेक्ट करायचा प्रयत्न करा आणि पुढे जायचा प्रयत्न करा। कारण तुमची आत्मशुद्धी आहे ना, ती आत्मशुद्धी इतकं चांगलं काम करते की चांगलं आणि वाईट याच्यातला जर फरक समजत असेल आपल्याला, तर काय गोष्टी बाजूला करायच्या आणि काय गोष्टी ठेवायच्या याचं थोडंसं आत्मभान आपल्याला पाहिजे। म्हणून झालेल्या गोष्टीवर नका जास्त विचार करू, जे झालं ना ते होऊ दे, नव्यानं आपल्याला पुढं काय करता येईल याच्यावर थोडंसं संशोधन करा आणि दृढ निश्चयानं पुढे जाण्याचा प्रयत्न करा। आपल्याला निश्चय जर बळकट असेल तर आपला मार्ग सोपा होतो। मात्र मित्रांनो, तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, झालेल्या गोष्टीवर नका जास्त विचार करू, करिता विचारात सापडेल तुमचं तुम्हाला वर्म सापडेल। फक्त तुम्ही विचार करा, जो सात्विक आहे, जो चांगला आहे, त्या विचारानं तुम्ही मार्गक्रमण करा, तुमचा पायवाट, तुमचा मार्ग हा सोपा होईल, एवढीच विनंती आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा काळजी घ्या। सर्वांना धन्यवाद।